नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण घटनादुरुस्ती प्रक्रिया बघणार आहोत। भारतीय संविधानामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असले तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने घटनादुरुस्ती केली जाऊ शकते, त्याचे प्रोव्हिजन्स काय आहेत, तर त्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। तर बघूयात घटनादुरुस्तीची प्रक्रिया। आता बघा, घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की म्हणजे अमेंडमेंट जी आहे इन केस ऑफ कॉन्स्टिट्यूशन, अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन है ना। भारताचं जे संविधान आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो का? तर हो, आपण बघितलं होतं की भारताचं संविधान कसं आहे, तर भारताचं संविधान हे रिजिड ॲज वेल ॲज फ्लेक्झिबल आहे। बघा, रिजिड ॲज वेल ॲज फ्लेक्झिबल म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काही बदल करू शकता। काही बदल करण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉपरली गोष्टीवर कराव्या लागतात, काही बदल है ना साध्या सोप्या पद्धतीने होतात। तर आता हे सगळं जे होतं की घटनेमध्ये जर काही बदल करायचा असला तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे कलम 368। ओके, घटनादुरुस्तीसाठीचं कलम, आणि हे कुठल्या पार्टमध्ये आहे तर पार्ट 20। अमेंडमेंटचा पार्ट जो आहे तो पार्ट 20। आता बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पार्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, कुठल्या भागामध्ये हे दिलेलं आहे संविधानाच्या। तर काही टिपिकल गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। सो अमेंडमेंट किंवा घटनादुरुस्तीसाठीचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते पार्ट 20मध्ये आहे, 20व्या भागामध्ये आहे, आणि कलम 368। आता याचा जो सोर्स आहे तो कुठला आहे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे सगळी, हा सोर्स आपण कुठून घेतो की अमेंडमेंट आणि है ना संविधानामध्ये, तर हा सोर्स जो आहे तो आपला लक्षात ठेवायचा, तो आहे साऊथ आफ्रिका है ना। साऊथ आफ्रिकेचं जे संविधान आहे तिथून आपण हा सोर्स घेतलेला आहे की त्याच्यामधलं हे प्रोव्हिजन आहे की संविधानामध्ये तुम्ही काही बदल करू शकता का, तर हो करू शकता। आणि त्याच्याकरता काही बेसिक गोष्टी आहेत बघा, म्हणजे हा सोर्स एक लक्षात ठेवायचा। हे सोडून काही बेसिक गोष्टी ज्या आहेत आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। एकंदरीतच हे जे 368 कलम आहे हे आपल्याला सगळ्या गोष्टी ऑथॉरिटी आणि त्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर प्रोव्हाइड करतं। आता याच्यामध्ये काय काय बेसिक गोष्टी असतात, आता हे जे बिल आहे हे तुम्ही राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्ही ठिकाणी इंट्रोड्यूस करू शकता। ओके, यू कॅन इंट्रोड्यूस दिस बिल, म्हणजे एकतर घटनादुरुस्तीसाठीचं जे बिल आहे ते एकतर लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये ते तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता, बट नॉट इन स्टेट लेजिस्लेचर, म्हणजे विधानसभेमध्ये तुम्ही हे बिल इंट्रोड्यूस करू शकत नाही, फक्त राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये करू शकता। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, आयदर बाय मिनिस्टर, कोण इंट्रोड्यूस करू शकतं याला, तर मिनिस्टर इंट्रोड्यूस करू शकतो और प्रायव्हेट मेंबर इंट्रोड्यूस करू शकतो। ओके, तर आता प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय, असा मेंबर जो मिनिस्टर नाही आहे। ओके, नॉट मिनिस्टर। एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी व्यक्ती मिनिस्टर नाही आहे त्याला प्रायव्हेट मेंबर म्हटलं जातं। तर हे जे बिल इंट्रोड्यूस कोण करू शकतं, तर मिनिस्टर पण करू शकतो है ना, कॅन इंट्रोड्यूस बिल, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल। ओके, मिनिस्टर किंवा प्रायव्हेट मेंबर। त्याच्यानंतर प्रेसिडेंटची गरज असते का अप्रुव्हलची, प्रायर अप्रुव्हल, नो नीड है ना, नो नीड ऑफ प्रायर अप्रुव्हल ऑफ प्रेसिडेंट, म्हणजे आधी प्रेसिडेंटची परवानगी घेणं गरजेचं असतं का याच्यामध्ये, तर नाही। ओके, नो नीड ऑफ प्रायर अप्रुव्हल ऑफ प्रेसिडेंट। मग प्रेसिडेंटची कुठं घ्यावी लागते, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही तर मनी बिल आहे, मनी बिल करता तुम्ही आधी प्रेसिडेंटची परवानगी घेऊनच मग ते बिल घेऊन येता, ते इथं काही गरज नाही आहे, नो नीड, प्रेसिडेंटची परवानगी पूर्व परवानगी न घेता पण तुम्ही हे करू शकता। ऑब्वियसली नंतर ते प्रेसिडेंटकडे जाणार आहे। त्याच्यानंतर हे जे बिल असतं हे मस्ट बी पास्ड बाय बोथ हाऊसेस। ओके, मस्ट बी पास्ड बाय बोथ हाऊसेस। आता या दोन्ही हाऊसेसनी हे जे बिल पास आहे ते कसं पास करायचं आहे, बाय स्पेशल मेजॉरिटी। तर स्पेशल मेजॉरिटीनी दोघांनी हे बिल पास करणं अपेक्षित आहे। आपण हे बघणार आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आणि स्पेशल मेजॉरिटी काय असते। तर या दोन्ही हाऊसेसनी म्हणजे लोकसभा ॲज वेल ॲज राज्यसभा, तर या दोघांनी स्पेशल मेजॉरिटीनी, विशेष बहुमतानी हे जे घटनादुरुस्तीचं बिल आहे ते पास करणं अपेक्षित असतं। तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा। त्याच्यानंतर दोघांनी सेपरेटली हे पास करायचं आहे है ना, सेपरेटली म्हणजे दोन्ही हाऊस सेपरेटली पास करणार, याच्यासाठी जॉईंट सिटिंगचं कसलंही प्रोव्हिजन नसतं। तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची, सेपरेटली पास करायचं। त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की जर एखादं फेडरल प्रोव्हिजन असणार है ना, फेडरल प्रोव्हिजन काय असतं, म्हणजे केंद्र राज्य संबंधित जर एखादी बाब असली
सेंटर स्टेट, ओके, यांचा जर संबंध असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, जवळपास है ना की 50% स्टेट्स है ना 50% राज्यांनी सिंपल मेजॉरिटीने याला पाठिंबा देणं गरजेचं असतं. ओके, तर ही पण एक बाब लक्षात ठेवायची जर याच्यामध्ये फेडरल प्रोव्हिजन असेल तर. आणि ते फेडरल प्रोव्हिजन्स कुठले असतात तेही आपण बघूयात. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं आणि खूप महत्त्वाचं जे आहे की याच्यामध्ये प्रेसिडेंट जो आहे तो शेवटी जर तुम्ही बोथ हाऊसेसने सेपरेटली पास केलेला आहे, जर फेडरल प्रोव्हिजन असेल तर 50% राज्यांनीही त्याला पास केलेला आहे, इन दॅट केस प्रेसिडेंट जो असतो तो मस्ट गिव्ह हिज असेंट. म्हणजे याला प्रेसिडेंट कुठलंही रिझन देऊ शकत नाही. प्रेसिडेंटला अशा बिलला त्याची परवानगी द्यावी लागते, सही करावी लागते, ॲसेंट टू द बिल है ना, मस्ट द्यावीच लागते. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. आता पुढचा जो मुद्दा आहे की कशा प्रक्रिया जी आहे, तर 3 पद्धतीची प्रक्रिया आहे बघा. एक आहे ती म्हणजे सिंपल मेजॉरिटी. ओके, तर हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे स्पेशल मेजॉरिटी. ओके, आणि तिसरा याच्यातला जो प्रकार आहे तो म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. ओके, आणि याच्याबरोबरच 50% स्टेट है ना विथ सिंपल मेजॉरिटी. असा 3 पद्धतीने तुम्ही हे गोष्ट करू शकता. म्हणजे संविधानात बदल करताना या 3 बाबी आहेत. आता सिंपल मेजॉरिटी जी आहे तर सिंपल मेजॉरिटी ही कलम 368च्या नुसार होत नाही. म्हणजे 368चे जे काही आउटसाईड द 368 असतं आहे, म्हणजे सिंपल मेजॉरिटी ही 368 कलमानुसार होत नाही. याच्याकरता कसलीही गरज नसते. म्हणजे ही एक बाब लक्षात ठेवायची. 368 कलमाच्या अधिकाराच्या बाहेरची गोष्ट आहे सिंपल मेजॉरिटी. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी विथ 50% स्टेट विथ द सिंपल मेजॉरिटी हे दोन्ही गोष्टी ह्या आर्टिकल 368च्या अंतर्गत येतात. हो, ही एक बाब खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची. इथं बऱ्याचदा गल्लत होते. आपल्याला वाटतं की सिंपल मेजॉरिटी पण 368 नुसारच होते, त्याच्यासाठी 368ची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याच्यातला की एक तर आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत की याच्यात कशा कशा पद्धतीने होतं. आता सर्वात महत्त्वाची बाब जी आहे तर सुरुवातीला आपण बघूयात ते म्हणजे सिंपल मेजॉरिटी. ओके, सिंपल मेजॉरिटीने काय काय गोष्टी होतात. आपलं जर संविधान आपण बघितलं तर तिच्यातले कुठले बदल जे आहे ते सिंपल मेजॉरिटीने होऊ शकतात. सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय, प्रेझेंट अँड वोटिंग. ओके, म्हणजे जे काय प्रेझेंट लोक आहेत त्याची जी वोटिंग आहे. सिंपल मेजॉरिटी म्हणजे सिंपली बघा 100 लोकांचा विचार केला तर 51 काय झालं, सिंपल मेजॉरिटी झाली, 50पेक्षा जास्त. ओके, प्रेझेंट अँड वोटिंग सिंपल मेजॉरिटी जी आहे ती. तर हे एक लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की सिंपल मेजॉरिटीमध्ये कुठल्या कुठल्या बाबी येतात त्या आपल्याला बघायच्या आहेत. ओके, आता सिंपल मेजॉरिटीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात तर याच्यामध्ये एक तर आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 येतं बघा. आर्टिकल 2-3 काय आहे. आर्टिकल 2 आहे ॲडमिशन ऑफ न्यू स्टेट है ना, नवीन एखादं स्टेट जर तुम्हाला आणायचं आहे, सो दॅट इज ॲडमिशन ऑफ न्यू स्टेट. त्याच्यानंतर आर्टिकल 3 काय आहे, एखाद्या स्टेटमध्ये जर काही चेंजेस करायचे असले, म्हणजे अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज, सीमा बदलायच्या आहे तुम्हाला. ओके, नाव बदलायचं आहे त्याचं, तर त्याच्याकरता 3 नंबरचं आहे. ओके, किंवा नवीन स्टेट फॉर्म करायचं आहे. ओके, न्यू स्टेट, तर हे कलम 3मध्ये येतं. सो कलम 3, कलम 2 एखादं नवीन स्टेट तयार करायचं, नवीन ॲडमिशन ना ॲडमिशन ऑफ न्यू स्टेट, असोसिएशन ऑफ न्यू स्टेट, नवीन स्टेट तयार करणं, बाउंड्री सीमा चेंज करणं, याच्यासाठी सिंपल मेजॉरिटी लागते. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. सो लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी असते ती म्हणजे आपली विधान परिषद. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा जर विचार तुम्ही केला विधान परिषद, तर विधान परिषद ओके आयदर क्रिएशन म्हणजे बनवणं किंवा ॲबोलिश करणं, याच्यासाठी सिंपल मेजॉरिटी लागते. तुम्हाला विधान परिषद निर्माण करायची तरी सिंपल मेजॉरिटी, आणि ती जर बरखास्त करायची तरी सिंपल मेजॉरिटी. त्याच्यानंतर जे परिशिष्ट आहेत शेड्यूल्स, ओके, तर याच्यातले 3 शेड्यूल्स आहेत. म्हणजे 2 नंबरचं शेड्यूल, 5 नंबरचं शेड्यूल, 6 नंबरचं शेड्यूल. तर या तिन्ही शेड्यूल करता सिंपल मेजॉरिटी लागते जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर. 2 नंबरचं शेड्यूल कशासाठी आहे तर 2 नंबरच्या शेड्यूलमध्ये अलाउन्सेस, इमेंडमेंट्स, प्रिव्हिलेजेस, प्रेसिडेंट, गव्हर्नर, स्पीकर, जजेसचे आहेत.
तर ते 2 नंबरच्या शेड्यूलमध्ये आहे. 5 नंबरचं शेड्यूल कशा संबंधी आहे? शेड्यूल एरिया, शेड्यूल ट्राईब संबंधी आहे. 6 नंबरचं जे आहे की शेड्यूल ट्रायबल एरिया त्याच्या संबंधीचं आहे. तर हे तीनही शेड्यूल परिशिष्ट 2, परिशिष्ट 5, परिशिष्ट 6 याच्यातल्या बदलांसाठी सिंपल मेजॉरिटी असते. सिंपल मेजॉरिटीसाठी अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी आहे तर पार्लमेंटचा विचार केला तर पार्लमेंटमधलं जे कोरम आहे आपलं, हा ना, की ॲटलिस्ट 10%चा जो फंडा आहे कोरम, तर त्याच्यासाठी सिंपल मेजॉरिटी पाहिजे, तिच्यात चेंजेस करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर सॅलरीज अँड अलाउन्सेस, म्हणजे जे काही आपले MP आहेत, है ना, मेंबर ऑफ पार्लमेंट, तर मेंबर ऑफ पार्लमेंटचा जो पगार आहे, त्यांचे भत्ते आहेत, तिच्यात काही बदल करायला सिंपल मेजॉरिटी. पहा किती सोपं सरळ आहे. काही गोष्टी लॉजिकली पण लक्षात ठेवायच्या. बा त्यांचा पगार वाढवायला त्यांना खूप काही कष्ट घ्यायचे नाही आहे, सो सिंपल मेजॉरिटी. त्याच्यानंतर रूल ऑफ प्रोसिजर इन पार्लियामेंट. रूल ऑफ प्रोसिजर, पार्लमेंटमध्ये जे काही प्रोसिजर होते, रूल्स असतात, तर त्याच्यासाठी सिंपल मेजॉरिटी. त्याच्यानंतर प्रिव्हिलेजेस, जे काही विशेष अधिकार असतात, हे प्रिव्हिलेजेस कुणाचे असतात? आयदर मेंबरचे असतात पार्लमेंटच्या, आयदर त्यांच्या कमिटीचे असतात, समितीचे असतात. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सिंपल मेजॉरिटी लागते. त्याच्यानंतर यूज ऑफ इंग्लिश लँग्वेज, है ना, इन पार्लियामेंट. संसदेमध्ये जर तुम्हाला इंग्रजी भाषा आणि त्या संबंधीचे काही इश्यू आहेत, सिंपल मेजॉरिटी. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, जजेसची संख्या जी आहे, तर त्यासंबंधी सिंपल मेजॉरिटी. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचं जर ज्युरिस्डिक्शन आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याचं जे अधिकार क्षेत्र, त्याच्याबद्दलचा काही निर्णय असेल, सिंपल मेजॉरिटी. ऑफिशियल लँग्वेज, जसं यूज ऑफ इंग्लिश लँग्वेज आहे ॲज वेल ॲज ऑफिशियल लँग्वेज, तर त्याच्यासाठी सुद्धा सिंपल मेजॉरिटी आहे. त्याच्यानंतर सिटिझनशिप, ओके, नागरिकत्व जे आहे सिटिझनशिप, त्याच्यासाठी सुद्धा सिंपल मेजॉरिटी. हे विचारलं जाऊ शकतं यावर्षी, कारण आता सगळं सिटिझनशिपचा इतका इश्यू झालेला आहे 2019 पासून आपण बघतोय, है ना. त्याच्यानंतर इलेक्शन. आता हे इलेक्शन कुठले आहेत तर आयदर पार्लियामेंट ऑर स्टेट लेजिस्लेचर, है ना, राज्यांचे किंवा पार्लमेंटचे जे काही इलेक्शन्स आहेत, तर त्याच्यासाठी हेच वापरलं जातं. त्याच्यानंतर डिलिमिटेशन. डिलिमिटेशन कमिशन तुम्हाला माहीत आहे, आपण बघितलं होतं डिलिमिटेशन कमिशन, कॉन्स्टिट्यूशन, है ना, म्हणजे जे मतदारसंघाची आखणी करायची परत एकदा, तर ते. तर त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे युनियन टेरिटरीज, तर याला सुद्धा सिंपल मेजॉरिटी लागते. तर एवढे सगळे मुद्दे होते ज्याला सिंपल मेजॉरिटी लागते. मग आता स्पेशल मेजॉरिटी कशासाठी लागते बघा, हा ना, हे लक्षात ठेवा. युनियन टेरिटरीमध्ये काही बदल, सिंपल मेजॉरिटी. एवढे सगळे मुद्दे सिंपलचे होते. आता आपण वळूयात स्पेशल मेजॉरिटीकडं. स्पेशल मेजॉरिटी याच्यामध्ये 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, की आयदर जी काही स्ट्रेंथ आहे, है ना, इन केस ऑफ आपली जी, है ना, पार्लमेंट आहे, तर त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याची मेजॉरिटी, ॲज वेल ॲज तिच्यामध्ये 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग, म्हणजे टोटल स्ट्रेंथपेक्षाही जास्त पाहिजे. टोटल स्ट्रेंथची जी काही बेसिक मेजॉरिटी आहे 100 पैकी 51 समजा, आणि 2/3 जे असतील प्रेझेंट अँड वोटिंग, तर हे स्पेशल मेजॉरिटी असते. प्रेझेंट अँड वोटिंग, जेवढी लोक असतील तिथं त्यांचं प्रेझेंट वोटिंग जे आहे ते 2/3 तिच्यामध्ये मिळालं पाहिजे स्पेशल मेजॉरिटीला, ॲज वेल ॲज जी काही त्यांची स्ट्रेंथ आहे ते पण. आता याच्यामध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे काय, की ही स्पेशल मेजॉरिटी कशासाठी आहेत? एक तर फंडामेंटल राईट्स, आपले मूलभूत अधिकार, त्याच्यानंतर DPSP, राज्याची मार्गदर्शक तत्व, ओके, आणि एकंदरीतच सिंपल मेजॉरिटी. आणि आपण आता जे फेडरल स्ट्रक्चरमध्ये स्पेशल मेजॉरिटी ऑफ 50% स्टेट बघणार आहोत, त्याच्यामध्ये ज्या कव्हर होणार नाही त्या गोष्टीसुद्धा स्पेशल मेजॉरिटीत येतील. तर तिसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, की फर्स्ट अँड थर्ड कॅटेगरी. आता ही कॅटेगरी कुठली आहे? ही सेकंड आहे. पहिली कुठली बघितली आपण तर ही सिंपल मेजॉरिटी, ही पहिली कॅटेगरी होती. आपण दुसरी बघतोय, तर तिसऱ्या आणि पहिल्या कॅटेगरीत जे येणार नाही ते सगळं स्पेशल मेजॉरिटीच्या सेकंड कॅटेगरीत येईल. आता जी तिसरी कॅटेगरी आहे आपली ती म्हणजे, है ना, की हिच्यामध्ये काय असतं की स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी काय? बहुमत, विशेष बहुमत प्लस अँड कन्सेंट ऑफ स्टेट, म्हणजे आपले जे राज्य आहेत तर त्यांचीही मंजुरी हिच्यामध्ये अपेक्षित असते. किती असते? 50% राज्यांची मंजुरी अपेक्षित असते. आता काय असतं ना, की हा मुद्दा कधी उद्भवतो? ज्यावेळेस एखादं फेडरल प्रोव्हिजन आहे, की सेंटर स्टेटचं जर रिलेशन असलेला कुठला विषय आहे, त्याच्यात तुम्हाला बदल करायचा आहे संघराज्य प्रणालीशी संबंधित, तर त्या केसमध्ये हे ही गोष्ट तिथं अप्लाय होते, की तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी प्लस कन्सेंट ऑफ स्टेट पण. त्याच्यानंतर आता याच्यासाठी खरं तर कुठलंही लिमिट दिलेलं नाही आहे, की स्टेटनी त्यांचं कन्सेंट देण्यासाठी. ही एक बाब महत्त्वाची आहे, की नो लिमिट, ओके, विथिन
विच स्टेट्स शुड गिव देअर कन्सेंट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्टेट्सच्या बाबतीमध्ये ही एक गोष्ट आहे की त्यांना कसले लिमिट नाही आहे की तुम्ही इतक्याच दिवसात ते कन्सेंट दिलं पाहिजे. ओके, आता याच्यामध्ये काय काय येतं ते बघूयात की थर्ड जे प्रोव्हिजन आहे आपलं तिच्यामध्ये येणाऱ्या कुठल्या कुठल्या बाबी आहे. ओके, थर्ड हिच्यामध्ये संघराज्य प्रणालीमध्ये काय काय. एक याच्यातला एक मुद्दा, इलेक्शन. कुणाचं इलेक्शन, तर ते आयदर प्रेसिडेंट, ओके, राष्ट्रपतीची निवडणूक, त्याच्यात काही बदल करायचा असेल तर. दोन की एक्झिक्युटिव्ह पॉवर, जे काही कार्यकारी अधिकार आहेत. ओके, एक्झिक्युटिव्ह पॉवर. आता हे कार्यकारी अधिकार कुणाचे, की युनियन अँड स्टेट, केंद्र आणि राज्यांचे जे कार्यकारी अधिकार आहेत तिच्यात काही बदल करायचा असेल तर ते. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट. ओके, आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण सिम्पल मेजॉरिटीमध्ये एक गोष्ट बघितलेली होती है ना, MCQसाठी हे एक महत्त्वाचं होतं. सिम्पल मेजॉरिटीमध्ये काय होतं, जजेस ऑफ हायकोर्ट होतं. ओके, इथं काय आहे, सॉरी सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. इथं काय आहे, फक्त हायकोर्ट सुप्रीम कोर्ट. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे तुम्हाला. आणि दुसरं याच्यात होतं बघा, जजेस प्लस त्याचं ज्युरिस्डिक्शन, त्याचा जो काय अधिकार क्षेत्र आहे तर ज्युरिस्डिक्शन आणि जजेसची संख्या. तर ह्या गोष्टी सिम्पल मेजॉरिटीत होत्या. पण हायकोर्ट सुप्रीम कोर्टाबद्दल जर काही असेल हा ना, त्याचे एकंदरच पूर्ण स्ट्रक्चरबद्दल, तर तिथं स्पेशल मेजॉरिटी प्लस कन्सेंट ऑफ स्टेट असतं. त्याच्यानंतर तिसरा जो चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला, तो म्हणजे काय की लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ज्या आहेत, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आपण बघितलं होतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर. ओके, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स म्हणजे काय, कायदे मंडळासंबंधीचे जे काय अधिकार आहेत. मग इथं पण युनियन अँड स्टेट्स. इथं हाही मुद्दा आहे की लेजिस्लेटिव्ह, इथं एक्झिक्युटिव्ह पॉवर बघितलं होतं, खाली लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे. शेवटी ज्या सगळ्या पॉवर्स आहेत, तुम्ही केंद्र राज्य संबंध जर बघितलं तर ते तुम्हाला अजून सोपं होऊन जातं जर ते तुम्ही वाचलं तर. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे GST काउन्सिल. ओके, आता बघा एक गोष्ट इथं मी तुम्हाला सांगून ठेवतो, ही जे GST आहे म्हणजे 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2016, तर याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या काही 3 लिस्ट आहेत आपल्या, त्या 3 लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, तर याच्या आधी GST यायच्या आधी कॉन्करंट लिस्ट जी आहे, समवर्ती सूची, तिच्यामध्ये टॅक्सचं कसलंही प्रोव्हिजन नव्हतं है ना, करासंबंधीचं. पण GST आल्यानंतर तिच्यामध्ये करासंबंधीचं प्रोव्हिजन आलं. तर हाही एक मुद्दा लक्षात ठेवा, आधी तिथं काही एक नव्हतं. त्याच्यानंतर सहावा मुद्दा आहे, त्याच्यानंतर 7th शेड्यूल. 7th शेड्यूल जे आहे तुमचं, तर तिच्यामधली कुठलीही लिस्ट, एनी लिस्ट, 7th शेड्यूलमधली कुठलीही लिस्ट जर चेंज करायची असली तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑब्वियसली गोष्टी वर्क कराव्या लागतील. तुम्हाला स्टेटची कन्सेंट घ्यावी लागेल. युनियन लिस्ट असेल है ना, कॉन्करंट लिस्ट असेल किंवा स्टेट लिस्ट असेल. त्याच्यानंतर 7 रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेट्स इन पार्लमेंट, म्हणजे संसदेमध्ये राज्यांचं जे प्रतिनिधित्व आहे है ना, तर त्यासंबंधीचा कुठला मुद्दा असेल तर तिच्यातही तुम्हाला राज्यांची परवानगी घेणं अपेक्षित आहे. ओके, सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर 8 जे आहे ते म्हणजे काय की पॉवर ऑफ पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आर्टिकल 368. बघा हे सगळं आर्टिकल 368च्या आजूबाजूला फिरतंय. पण आर्टिकल 368मध्ये जरी तुम्हाला बदल करायचा असला तर तुम्हाला राज्यांची परमिशन, राज्यांची अनुमती घेणं फार फार गरजेचं आहे. ओके, तर ही एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड एक दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे काय, US मध्ये काय होतं बघा, अमेरिकेमध्ये स्टेट्सचे जे काही असेंब्लीज आहेत तिथल्या, म्हणजे तिथले जे स्टेट्स आहेत ते सुद्धा हे बिल प्रपोज करू शकतात कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करायचं. भारतामध्ये असं होत नाही. आणि इन केस ऑफ इंडिया हे जे बिल आहे आयदर लोकसभा किंवा राज्यसभेतच येतं. तर ही एक खूप महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये जे आहे की 50% स्टेटची कन्सेंट आपण घेतो. किती राज्यांकडून आपण कन्सेंट घेणार, 50%. परंतु ब्रिटनमध्ये 3/4 आहे, म्हणजे जवळपास 75% राज्यांची कन्सेंट घेतली जाते जर फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे तिथलं जर केंद्र राज्य संबंधांच्या बाबतीत काही गोष्टी वर्क होणार असेल तर. ओके, त्याच्यानंतर जॉईंट सिटिंग याच्याकरता नसते. संयुक्त बैठक जी आहे जॉईंट सिटिंग, तर ती याच्याकरता नसते. तर तोही एक मुद्दा लक्षात ठेवायचा. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल जे आहे त्याच्याकरता जॉईंट सिटिंग नाही आहे, सेपरेटली दोन्ही स्टेटने ते पास करणं गरजेचं असतं, दोन्ही हाऊसेसने. त्याच्यानंतर 74वी घटनादुरुस्ती लक्षात 24th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1971 लक्षात ठेवायचं. काय याचं वैशिष्ट्य, तर याने सांगितलं होतं की प्रेसिडेंटला
त्याची जे काही हे आहे हा ना अनुमती किंवा त्याची परमिशन जे लागते ऑब्लिगेशन जे आहे त्याच्यावर की प्रेसिडेंट मस्ट गिव असेंट टू कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. तर प्रेसिडेंटवर हे जे काही सक्ती आहे की त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलवर स्वाक्षरी केली पाहिजे कुठलंही प्रश्नचिन्ह न उभं करता, तर ते 24व्या घटनादुरुस्तीने 1971 झालं होतं. तर ह्या बेसिक गोष्टी होत्या याच्या संबंधीच्या, ह्या लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.